माणसाचं आयुष्य घडवणारी सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे संगत. कारण चुकीची संगत ज्ञान हिरावून घेते, तर चांगली संगत आयुष्याला प्रकाश देते. आज आपण एका अतिशय गूढ आणि अर्थपूर्ण ओवीचा मराठीत अर्थ समजून घेणार आहोत, जी आपल्या जीवनातील अनेक चुका दाखवते. ज्ञान घटे नर मूढके संगत. मूर्ख, नकारात्मक किंवा वाईट विचारांच्या लोकांच्या सहवासात राहिलं तर आपलं ज्ञान कमी होतं. जशी लोखंडाला गंज लागतो, तसंच चुकीच्या संगतीमुळे विचारशक्ती नष्ट होते. सज्जनांची संगत हीच खरी संपत्ती आहे. बुद्धी घटे चित्त विषय भरमाणे. ज्याचं मन सतत विषय, मोह, वासना आणि भोग यामध्ये अडकलेलं असतं, त्याची बुद्धी हळूहळू कमजोर होते. आजच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया, व्यसनं आणि क्षणिक सुख यामध्ये माणूस इतका गुंततो की आत्मज्ञान विसरून जातो. तेज घटे परनारी की संगत. चुकीचे संबंध, परस्त्रीचा मोह किंवा अनैतिक जीवन माणसाचं तेज, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान कमी करतात. इतिहासात अनेक सामर्थ्यवान लोक अशा मोहामुळे नष्ट झाले. बुद्धी घटे बहुभोजन खाय. अति खाणं शरीरालाच नाही तर बुद्धीलाही हानिकारक आहे. संत आणि योगी नेहमी संयमित आहारावर भर देतात, कारण स्वच्छ आणि सात्विक अन्न मन शांत ठेवतं. प्रेम घटे नीत ही कुछ मांगत. जो माणूस सतत काहीतरी मागत राहतो, त्याच्याविषयीचं प्रेम कमी होत जातं. नात्यांमध्ये अपेक्षा वाढल्या की प्रेम कमी होतं. मान घटे नीत परखर जाय. वारंवार एखाद्याची परीक्षा घेणं, शंका घेणं किंवा तपासणं यामुळे मान सन्मान कमी होतो. विश्वास हेच प्रत्येक नात्याचं मूळ आहे. दयाल म्हणतात, हे मनुष्या, जर पाप कमी करायचं असेल तर सतत हरीचं नाम घ्या, गुण गा आणि चांगल्या मार्गावर चालत राहा. कारण सत्संग ज्ञान देतो, भक्ती मन शुद्ध करते आणि चांगले विचार आयुष्य बदलतात. जर तुम्हाला हा अर्थपूर्ण संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हरी ओम लिहा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.